सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एसएचएस नंदुरबारच्या वतीने आपणा सगळ्यांचं स्वागत आहे। पुन्हा एक बार एका नवीन वर्षाला आपण सुरुवात केलेलीच आहे आणि पाहता पाहता हे 20 दिवस सरत आलेले आहेत व व्यवस्थापनानुसार आपण जानेवारी 15 पासून मंडळीचे कार्यक्रम सुरू करत असतो। तर त्या अनुषंगाने आजपासून दररोज सायंकाळी 6 वाजता आपल्याला मननचिंतन मिळेल। तसंच बुधवारी सकाळी 9 वाजता आपल्याला बायबल स्टडी हा मिळणार आहे। तर या सप्ताहाला आपण गीत गात आजच्या मननाला सुरुवात करूया। जर आपल्याकडे विजय संगीत असेल तर गीत नंबर 94 आणि उपासना संगीत असेल तर गीत नंबर 245 आपण गाणार आहोत। पतिता ये चल सुची भाया या गीताच्या गायनासाठी मी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे या आणि आपण मंडळीच्या चालीवर पतिता ये चल सुची भाया विजय संगीत गीत नंबर 94 आणि उपासना संगीत गीत नंबर 245। पतिता ये चल शुचि वायाला प्रभु येशु पदास धरी अध सिंधु मधुनी तराया ला प्रभु येशु कृपाच तरी प्रभुच्या धर वंद्य पदा जगदूतारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा प्रभु येशु शिट्टीवरी आलाया भगतोची समर्थ सखा अदपाशा जड करी तोडा या तुझ देईल नृत्य सुखा प्रभुच्या करवंद्य पदा जगदूधारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा मनवितो पतित सखा दे अदमुक्ती विनम्र जना म्हणूनी तू शांती मना प्रभुच्या धर वंद्य पदा जगदूतारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती सदा मनुजांचारी अवघ्यातापा प्रणती करुणा करितो प्रभु पाशी चलत जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या धरवंद्य पदा जगदूतारक गुरु राजा चान दुजा पथ मुक्ती पदा। आपल्याला थांबायची विनंती करतो। एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात केलेली आहे आणि या नवीन सप्ताहामध्ये प्रभू आम्हा सगळ्यांना चालवो। आज जे सायंकाळचं मनन आहे ते मनन करण्यापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत। दिवसभर प्रभूने आपल्याला सांभाळलं, दिवसभर आम्हाला कृपा पुरवली व ही सायंकाळ त्याच्या चरणापाशी बसून
वचन ऐकण्याची आम्हाला संधी प्रभूने दिली. तर यासाठी एक आभाराची प्रार्थना व येणाऱ्या वचनासाठी रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब आपल्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या आमच्या उद्धारक देवा, या सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुला कोटी कोटी प्रणाम करत पुन्हा एक वार देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मेच्या नावाने आजच्या या नवीन वर्षाच्या सामूहिक सायंकाळच्या भक्तीला प्रारंभ करत असताना पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा, आम्ही नव्याने आमचं समर्पण तुला सादर करतो. आज या सायंकाळी आमचं हे समर्पण तू मान्य करून घे. आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद यासाठी देतो की गत वर्षामध्ये दैनंदिन सायंकाळच्या प्रार्थनांमध्ये, तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या वचनांमध्ये रमून, तुझ्या वचनाच्या देवापा अध्ययन करून जो आनंद व आशीर्वाद तू आम्हाला दिलेला होता, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि हीच प्रार्थना करतो. या नवीन वर्षाच्या प्रारंभालाच या महिन्यामध्ये आम्ही पुन्हा एक वार या सायंकालीन प्रार्थनेला तुझ्या पवित्र नावामध्ये प्रारंभ करत असताना तुझ्याकडे दयेची याचना करतो देवापा. आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तू आम्हा सर्वांची नव्याने तू भेट तू घे. आज आम्ही या ठिकाणी हजर असणार तुझे दास आणि ऑनलाईन सभेमध्ये या सायंकाळी सहभागी होणारी तुझी मंडळी, तुझे प्रिय विश्वासणारे, या सर्वांना दे बापा आजच्या मननाच्या द्वारे एक नवीन आनंद व आशीर्वाद तो दे. आणि हो दे बापा की या दिवसांमध्ये आम्हा प्रत्येकाचं कौटुंबिक जीवन तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे आध्यात्मिक जीवनामध्ये मजबूत व्हावं. आमच्या जीवनामध्ये तुझ्या वचनांबद्दलचे गोडवा नव्याने निर्माण व्हावा आणि दे बापा त्याद्वारे आम्ही तुझं गौरव करीत तुला धन्यवाद देत राहावं. यासाठी प्रभू तू आज आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांची नव्याने तू भेट घे. तुझे दास रेव्हरंड अनुप वळवी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांमधून देवापा तुझं वचन सांगत असताना त्यांच्या ओठा जिभेला तू स्पर्श कर. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आणि वचन आम्हा ऐकणाऱ्या सर्वांसाठी आणि श्रोत्यांसाठी आत्मा आणि जीवन असं ठरू दे. तुझं वचन काय सांगत आहे ते स्वीकारण्यासाठी या सायंकाळी आमच्या मनाशी, आमच्या अंतकरणाची द्वारे तू नव्याने तू उघड आणि देवाप्पा तुझ्या वचनांचा एक नवीन आशीर्वाद आम्ही प्राप्त करून घ्यावा आणि या दिवसांमध्ये तुझं गौरव करावं. म्हणून आजची सभा आणि तुझ्या दासाला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. आम्हा सर्वांचं सहाय्य कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आज सायंकाळी आपण ज्यावर मनन करणार आहोत ते असणार आहे योहान शुभवर्तमानामधून, क्षमा करा, मत्तयकृत शुभवर्तमानामधून आपण मनन करणार आहोत. तर त्यासाठी मत्तयाचा 15वा अध्याय कृपा करून आपण काढावा. व या 15व्या अध्यायामध्ये पहिली जी 20 वचनं आहेत ती 20 वचनं मानवी संप्रदाय व येशूची शिकवण याबद्दल आहे. शास्त्री आणि परुषी त्या ठिकाणी आहेत, सोबतच शिष्य सुद्धा आहेत. आणि त्या परिसरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जी शिकवण देत आहे त्या शिकवणीला शास्त्री आणि परुषांचा विरोध होता. आता हे सगळं वाचत असताना संप्रदाय आपण लक्षात घेतला पाहिजे. संप्रदाय म्हणजे धर्माची शिकवण किंवा गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये गुरुने आपल्या शिष्यांना दिलेली शिकवण, त्याला संप्रदाय असं म्हटलेलं आहे. शास्त्री आणि परुषी हे मोशेचं नियमशास्त्र धरून चालत होते, कारण की मोशेने त्यांना नियमशास्त्र दिलं होतं, परंतु त्यामध्ये त्यांनी स्वतःचे नियम सुद्धा टाकून लोकांना वेठीस धरलं होतं. त्यांची ही शिकवण मोडीत काढत प्रभू येशू ख्रिस्ताने आपली शिकवण दिली, म्हणजेच त्यांच्या शिकवणीला खोटं ठरवून जी सत्य आणि खरी शिकवण आहे ती त्यांना दाखवून दिली. का? कारण की त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रामध्ये स्वतःचे नियम टाकले होते. चला आपणासाठी वाचतो. मग यरुशलेमेहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवते वेळी ते हात धुत नाहीत,
त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करीतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्यांचे नियम. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला विटाळते. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय? त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावलेले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत, आणि आंधळा आंधळ्यांना नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हाला समजावून सांगा. तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपाट टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. आता स्पष्टपणे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं की शास्त्री आणि परुषी हे कशा प्रकारे ढोंगी आहेत ते या ठिकाणी स्पष्ट दिसतं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सरळ सरळ एक शब्द वापरला, तो म्हणजे अहो ढोंग्यांनो. कारण की त्यांनी जी शिकवण दिली होती ती शिकवण मनुष्याला देवापासून दूर नेणारी होती. वचन 7, अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला यशायाच्या ग्रंथाबद्दल माहिती होतं. ग्रंथाचं वाचन ख्रिस्ताने केलेलं होतं. 12 वर्षाचा असताना मंदिरामध्ये शास्त्रीय पुरुषांबरोबर तो वादविवाद करीत असताना आढळला, असा देखील उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. मग यामध्ये मानवाची संप्रदायाची किंवा मानवीय शिकवण काय, ही शास्त्र्यांनी आणि पुरुषांनी लोकांमध्ये असं पसरवली होती की तुम्ही जे आई वडिलांसाठी करायचं होतं ते तुम्ही आता मंदिरात टाकून द्या. बघा, 4 मध्ये निंदा करतात, जणू काय ते आपल्या आई बापाचा सन्मान करत नाही, आणि ते सन्मान करत नाही. वचन 5 मध्ये ते म्हणतात की जे देणं भाग होतं ते मी अर्पण केलंय, आणि जे अर्पण केलेलं होतं ते साहजिकच आहे. शास्त्री आणि परुषी हे स्वतःसाठी वापरून घेत होते. किती अवघड, किती मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देवाने दिली होती, परंतु ती जबाबदारी झुगारून हे लोकांवरती आपला अधिकार गाजवत होते. शास्त्र्यांना शास्त्रलेखाचं शिक्षण फार बारीक असं मिळालेलं होतं. शास्त्रलेखाच्या पलीकडे त्यांना जायचंच नव्हतं. अभ्यास करणं, शास्त्रलेखाचे बारकावे समजून घेणं, ते लोकांना समजून सांगणं, हे काम त्यांच्याकडे होतं. ना शेती करणं, ना सुतार काम करणं, ना व्यापार करणं, अशी कोणतीही कामं त्यांच्या हातामध्ये नव्हती. त्यांच्या हातात एकच काम होतं की शास्त्राचं अध्ययन करणं व त्याविषयी लोकांना सांगणं, त्याविषयी शिकवणं. वय वर्ष 12 पर्यंत प्रत्येक यहुदी लेकराला देवाचं हे नियमशास्त्र बारकाईने अध्ययन करणं गरजेचं होतं, आणि ते बंधनकारक होतं. परंतु यांनी त्यामध्ये स्वतःचे संप्रदाय टाकले, स्वतःची शिकवण टाकली. आणि बघा, येशूने त्यांना म्हटलं की यशाया संदेष्टाने तुम्हाबद्दल फार चांगलं सांगितलंय, अगोदरच सांगून ठेवलंय. ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. मग हेच आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीलाही लागू होतं. ओठांनी आम्ही प्रभूचा सन्मान करतो, पण अंतःकरणाने करत नाही. जर अंतःकरणाने केलं असता तर आपण कोणत्याही मूर्तीपूजेला सामोरं गेलो नसतो. जर अंतःकरणाने आम्ही प्रभूचा स्वीकार केला असता तर आमच्या तोंडातून कुचकं भाषण निघालं नसतं. आमच्याबद्दल ज्या वेळेला समाजामध्ये बोललं जातं त्यावेळेला आमचं चारित्र्य किंवा आमच्या स्वभाव गुणांना बोललं जातं.
मग जर आम्ही प्रभूला ओळखणारे आहोत, प्रभूच्या भयामध्ये वागणारे आहोत, तर तशीच आमची ओळख समाजामध्ये होणार आहे. या ठिकाणी शास्त्री आणि पुरुषांनी फक्त ओठाने प्रभूचा सन्मान केला आणि ते उपासना जे करत होते ते म्हणजे व्यर्थ होती. जे शिकवत होते ते माणसांचे नियम होते आणि अशांना फार कठीण शब्द ख्रिस्ताने 10व्या वचनात वापरलेला आहे. तो म्हणजे आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. लोकसमुदायांना तो सांगतो, ऐका आणि समजून घ्या. आज देवाची ही पवित्र वचनं आज आपण ऐकत आहोत, ती समजून घेणं कर्तव्य आपलं आहे. शास्त्री आणि परुषी ही देवाचं वचन ऐकत होते, देवाचं वचन अध्ययन करत होते, परंतु समजून घेत नव्हते. त्यांना स्वतःच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या आणि त्या काय होत्या? त्या वचन 4, 5 आणि 6 यामध्ये दिसतात. त्या म्हणजे आपल्या आईबापांचा सन्मान कर हे सांगितलेलं असताना ते आईबापाची निंदा करत होते. आईबापांसाठी जे देणं भाग होतं ते न देता ते देवाच्या मंदिरात अर्पण करत होते. याचा अर्थ असा की ते स्वतःसाठी वापरून घेत होते किंवा लोकांनी जे अर्पण दिलं पाहिजे ते देवाच्या मंदिरात टाकून शास्त्री आणि परुषी स्वतःसाठी त्याचा उपयोग करून घेत होते. प्रियजन हो, 2 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आम्हाला दिसत आहेत. एका बाजूला लोकसमुदाय आणि शिष्य आहे जे येशूचं पूर्ण ऐकायला तयार आहे आणि त्याचं ऐकून समजून घ्यायला तयार आहे, परंतु दुसऱ्या बाजूला शास्त्री आणि परुषी असे आम्हाला दिसून येतात की जे प्रभूचं ऐकायला तयार नाही आहे. त्यांना संदेष्टाचंही वचन ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. या ठिकाणी तोंडावाटे जे शब्द निघतात, वचन 11, ते माणसाला विटाळतात. याचा अर्थ माणसाच्या तोंडचे शब्द हे चांगले असावे. स्तोत्रकर्ता दावीद राजा 19व्या स्तोत्रात म्हणतो की माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. किती सुंदर हे त्याचे शब्द नाही का? की तो जे बोलतो ते मनातले विचार नसून प्रभूला आवडणारे शब्द आहे. म्हणूनच तो म्हणतो की मी माझी प्रार्थना रचून तुला सादर करीन. किती सुंदर हे त्याचे शब्द. एस्तेर राणीच्या जीवनाकडे जर बघितलं तर एक शब्द तिच्या तोंडून फार चांगला आम्हाला दिसून येतो. मी माझ्यासाठी उपास प्रार्थना करा. मी उपास करते, माझ्यासाठी तुम्ही सगळे उपास प्रार्थना करा आणि मग मी राजासमोर जाईन. मग मी मेले तर मेले. याचा अर्थ काय? की प्रभूवरचा दृढ विश्वास, तिच्या शब्दामधून तिचं अंतकरण आम्हाला दिसून येतं की आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी ती मरावयास देखील तयार होती. किती हे अद्भुत गोष्टी. शद्रक, मेशक, अबेदनोगो म्हणतात आम्ही तप्त भट्टीत पडलो तरी चालेल, परंतु आम्ही नमन करणार नाही. दानियल म्हणतो की आम्ही हा द्राक्षारस व विटाळ आणणारे पदार्थ खाणार नाही. हे त्यांच्या तोंडचे शब्द का चांगले ठरले? कारण की त्यांच्या अंतकरणामध्ये देवाला त्यांनी प्रथम प्राधान्य, प्रथम स्थान दिलं होतं. आज आपण हे समजून घेऊया की आमचे शब्द आम्हाला विटाळतात आणि आमचे शब्द आमच्या अंतकरणातून येतात. ते कसं आहे ते आम्हाला पुढील शब्दांमध्ये पाहायला मिळतं. जसं की वचन 12, शिष्य येऊन म्हणाले की हे वचन ऐकून परुषी नाराज झाले. हे आपल्याला कळले काय? येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्येही असे लोक प्रभू येशूला भेटले की जे प्रभू येशूचं शिकवण ऐकून नाराज झाले होते. प्रियजन हो, ज्या वेळेला तुम्ही सत्याविषयी बोलाल, असत्य वागणाऱ्या लोकांना नाराजी वाटेल. ज्या वेळेला तुम्ही प्रभूविषयी बोलाल त्यावेळेला अनेकांना वाईट वाटेल. परंतु त्यांना वाईट वाटेल म्हणून आपण सत्य बोलणं सोडावं का? नाही. येशू ख्रिस्ताने तसं केलं नाही. येशू ख्रिस्ताने असत्य गोष्टी कधीच सांगितल्या नाही. सत्य गोष्टी तो सांगत गेला. आणि वास्तविक यांचं ढोंग काय होतं शास्त्री आणि पुरुषांचं ते आम्हाला वचन 18 मध्ये दिसून येतं. तोंडामधून किंवा अंतकरणातून जे येतं ते माणसाला विटाळतं. त्याच्यामध्ये काय आहे? दुष्ट कल्पना. बघा, त्यांचा हुद्दा इतका चांगला होता पुरुषांचा आणि शास्त्रांचा, तरी पण त्यांच्या मनात नेहमी दुष्ट कल्पना होत्या. याचा अर्थ एखादी दुष्ट कल्पना मनात करणं देवाला आवडत नाही. दुसरी गोष्ट, खून करणं त्यांच्या स्वभावामध्ये होतं आणि म्हणूनच त्या खुनाचं पर्यवसान त्यांच्या शब्दातून दिसून आलं. व्यभिचार करणं, जारकर्म करणं, चोऱ्या करणं, खोट्या साक्षी देणं, शिवीगाळी करणं. किती अवघड आहे नाही का? सहज मनुष्य बोलता बोलता शिवीगाळ करतो, तर शिवीगाळ करणं कुठून येतं? अंतकरणातून येतं आणि देवाला ते आवडत नाही. जर आमच्या मुखातून असा अपशब्द निघाला तर तो प्रभूकडून नाही आहे आणि प्रभूला तो
आवडत नाहीये. वचन 19 अंतकरणातून ह्या सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या माणसाला विटाळवत असतात. मग एका बाजूला मानवीय संप्रदाय काय आहे आणि प्रभू येशूचा संप्रदाय काय आहे हा थोडक्यात आपण बघितलेला आहे. येशूच्या संप्रदायामध्ये हेच आम्ही शिकतो किंवा येशूच्या शिकवणीतून आम्ही हे शिकतो की आमच्या अंतकरणातून शुद्ध विचार आणि आमच्या तोंडातून चांगले शब्द निघावे. दुसऱ्या बाजूने शास्त्री आणि परुषी यांच्या संप्रदायातून जी देवाची शिकवण होती त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची शिकवण टाकली आणि त्याच्यामध्ये चोऱ्या, शिवीगाळी, लबाडी, जारकर्म, दुष्कर्म, व्यभिचार, खून, वाईट कल्पना, दुष्ट कल्पना या त्यांनी टाकल्या. आणि बघा, असं स्वभावाचं मन कोणाचं असता कामा नये. ते मुखाने स्वीकार करतात परंतु अंतकरण त्यांचं प्रभूपासून दूर आहे. आज विश्वासणाऱ्या प्रत्येक भावाने मुखाने प्रभूचा स्वीकार केलेला आहे परंतु अंतकरण दूर तर नाही ना. आज आपण आपल्या स्वतःला तपासूया की माझं अंतकरण प्रभूपासून दूर तर नाही आहे. आणि जर दूर आहे तर त्याची काय सिम्बॉल आहेत किंवा अंतकरण दूर असल्याची काही कारणं आहेत. तर जर मुखावाटी शिवीगाळ निघत असेल तर समजा अंतकरण दूर आहे. जर दुष्ट कल्पना मनात येत असेल तर समजा प्रभूपासून आपलं अंतकरण दूर आहे. आत्ताच आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करू, प्रभूकडे येऊ, देबाप करो. हे छोटंसं मनन चिंतन आपण सगळ्यांसाठी प्रभू देबाप आशीर्वादाचं असं करो. या मननाच्या द्वारे आपल्याला प्रभू त्याची दिशा देव आणि त्याच्या पवित्र वचनामध्ये आम्हा सगळ्यांना चालवू. या वेळेला आपण नित्य प्रार्थनाविषयी घेणार आहोत आणि आपले नित्याचे विषय संस्थेसाठी आपले अध्यक्ष महोदया, आपले कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त, यासोबतच विविध मंडळांचे पालकवर्ग यांच्यासाठी असणार आहे. सोबतच मंडळीतल्या आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. जी बसावे यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया. सोबतच बिके बळवी सर यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का आहेत, प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव, त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच जे कोणी आजारी प्रिय बंधू आहेत, काय विनंती आहे? या ना, या प्लीज या. बरं, प्रार्थना विनंती आहे. एक विशेष प्रार्थनेची विनंती आलेली आहे. माझा एक मित्र आहे, कॉलेजमध्ये असताना आम्हाला तो ज्युनियर होता, परंतु प्रभूने त्यांना इतकं मोठा आशीर्वाद दिला आमच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे. आमचा कुटुंब परिवाराचा एक सभासद आहे आणि आज ते ज्याला आपण म्हणतो की सिमला आणि मग अरुणाचल प्रदेश आणि त्या भागामध्ये ते 3 राज्याचे संचालक आहेत. इतक्या मोठ्या पोस्टवर ते प्रभूने त्यांना नेल्या. ते रोज व्हॉट्सअपच्या द्वारे प्रार्थना आणि शास्त्रवचन आमचं देवाणघेवाण होत असते. त्यांनी एक रिक्वेस्ट केलेली आहे. फक्त 6-7 महिने त्यांचे रिटायरमेंटचे बाकी आहेत, तर त्यांनी ह्यासाठी विनंती ठेवली मंडळीमध्ये, कृपया माझ्यासाठी प्रार्थना कराय. 6-7 महिने आनंदाने जावेत. आणि मणिपूरसारखा तो त्या भाग आपल्याला ठाऊक आहे. तरी अतुल निकम नाव आहे त्यांचं. फार मोठे डायरेक्टर आहेत 3 स्टेटचे. नेहरू युवा केंद्रामध्ये ते मोठे संचालक आहेत. आणि मग त्यांनी विनंती केलेली आहे, कृपया प्रार्थनेमध्ये आमची आठवण ठेवा. मी विनंती करेन पाळसाहेबांना, तुम्ही श्री अतुल निकम यांची कृपया आठवण ठेवावी. श्री अतुल निकम यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. सोबतच या सप्ताहाचे आपले सगळे कार्यक्रम सुरू झाले. बुधवारचा बायबल स्टडी, नित्य सायंकाळच्या प्रार्थना व येत्या रविवारपासून आपण बाप्तिस्मा वर्ग सुद्धा घेणार आहोत. सोबतच वडझाकण या ठिकाणी शनिवारी महिलांची सभा आहे, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांची प्रेयर रिक्वेस्ट आहे. सोबतच या दिवसांमध्ये विविध मेळावे, मग ते वडझाकण आहे, श्रावणी आहे, खांडपारा आहे, हे जे परिसरातले मेळावे आहेत त्यांनी ही प्रार्थना विनंती केलेली आहे, त्यांची आपण आठवण करूया. सोबतच आपल्या मंडळीमध्ये आध्यात्मिक वाढ व्हावी, प्रभूकडे प्रियजनांनी यावं, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने आमचे सिनियर पाळक आहेत रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब, सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब, आपणाला विनंती आहे आपण पुढे यावं, प्रार्थना करावी. त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आशीर्वाद देतील. या रात्री ईश्वरा गीत गाऊ आणि मग आजचं मनन आपण थांबवणार आहोत. प्रार्थना करू आपण. जो तो आम्हावर प्रीती करणारा आमचा परमेश्वर देव, राजाधिराज, सत्ताधीश स्वामी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचा झालेला पिता आणि
आमचा उद्धार करता देव, आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे सांभाळणारा, चालविणारा, आम्हाला सक्षम करणारा आमचा देव, यहोवा येरे, आमच्या गरजा योग्य पुरवणारा तू देव. तू आमचा यहोवा सबाओत आहेस. तू सैन्यांचा यहोवा परमेश्वर देव आहेस. तू आमचा यहोवा राफा, आम्हाला आरोग्य दाता परमेश्वर आहेस. तू अद्भुत पराक्रमी देव आहेस, ज्याने या जगावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिले, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि आज तुझी मंडळी व तुझे लोक म्हणून हे जे अद्भुत प्रचंड मोठं पृथ्वीवरील जग तू आम्हाला मानवाला स्वाधीन केलं आहे, यासाठी त्यामध्ये आम्हाला राखल्यामुळे आम्ही तुझी स्तुती करून तुझा धन्यवाद करतो. आणि विशेषतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेले शिक्षण जे आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आणि आत्मा आहे, त्यासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. आजच्या तुझ्या शास्त्रवचनासाठी तुझा आम्ही धन्यवाद करतो. ही गोष्ट आवश्यक आहे देवापा आम्हाला समजणे की तुझी इच्छा आहे की लेकरांनी आपल्या आईबापांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी. परंतु पुष्कळदा कोणत्या तरी कारणामुळे, परंपरांना पाहिल्यामुळे लेकरं भरकटतात. आमच्याकडून पण जर असं काही झालं तर आमची तू क्षमा कर अशी आम्ही तुला विनंती करतो. पण आईबापाची काळजी घेऊन सन्मान करायला तू आम्हा सर्वांना शिकव. त्याचप्रमाणे समाजाच्या चालीरीती पुष्कळ असतात, परंतु तू आम्हाला शिकवलं आहे की बाहेरून जे आत जातं त्यामुळे नव्हे, तर अंतःकरणातून जे निघतं त्यामुळे मनुष्य विटाळतो. हे प्रभू, आम्हाला तू तुझ्या पवित्र पुत्राच्या रक्ताच्या द्वारे सदैव शुद्धता देत राहा आणि आम्हाला पवित्र राख. सोबत आम्ही आमच्या संस्थेच्या कारभारासाठी, सर्व नेत्यांसाठी, अध्यक्ष महोदय, सर्व समित्यांसाठी, त्याचप्रमाणे सर्व दास आणि दासींसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू या सर्वांचं सहाय्य कर आणि जे दृष्टांत घेऊन ही संस्था चालत आहे तो पूर्ण होईपर्यंत सर्वांनी खांद्याला खांदा देत हे काम पुढे न्यावं, तुझा गौरव करावं म्हणून तू सहाय्य कर. यासोबतच प्रभूजी, जे आजारी बांधव आहेत, वडीलधारी माणसं आहेत, त्यामध्ये आमचे भानुदास आहेत, रयता अक्का आहे, आणि त्याचप्रमाणे अशा DM पाटलांसमान वयोवृद्ध आमचे प्रभू लोक आहेत, यांना तू स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांची काळजी तू घे. आमचे मित्र निकम यांची आम्ही आठवण करतो. ते जेथे असतील तेथे त्यांना तू मदत कर, त्यांचं रक्षण तू कर, त्यांचे उरलेले रिटायरमेंटचे दिवस आशीर्वादित व सुखाचे कर, त्यांच्या गरजा योग्य भागव, त्यांच्या प्रार्थना तू ऐक, त्यांना व त्यांच्या परिवाराला आशीर्वाद दे. सोबत आम्ही आमच्या या दिवसामध्ये आरंभलेल्या कामासाठी प्रार्थना करतो. जर तू आम्हाला मदत करणार नाहीस, तू आमचा ताबा घेणार नाहीस, आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून हे प्रभू, दररोजचं चिंतन मनन असो, अभ्यास असो, सेवा कार्य असो, तू त्यामध्ये राहा. तू आमच्या सर्व या कारभारामध्ये आम्हाला बघतोस याची जाणीव आम्हाला असू दे प्रभू. आम्ही पुन्हा एकदा तुला मान, महिमा, गौरव देतो, कारण की जी मंडळी तू आरंभली आहे, रचत आहेस, तिच्यामध्ये तू आम्हाला थोडाफार कारभार दिला. तो विश्वासूपणे व प्रामाणिकपणे करत असताना आनंदाने तुझी सेवा करायला आम्हाला सहाय्य तू कर. आम्ही ज्या विनंत्या इतरत्र ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या आम्ही तुला दिल्या आहेत, तू त्यांना ओळखतोस. आज येशूच्या नावाने तेथे तेथे तू आपला हात लांब करून त्या प्रत्येकाला स्पर्श कर. आम्ही स्वतःला आजच्या सायंकाळी तुझ्या स्वाधीन करतो देवापा. तू आमच्यावर तुझी कृपा असू दे. तुझ्या वचनाबद्दल पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद करतो. तू आम्हाला त्या वचनाप्रमाणे सद्बोध कर, चालण्यास कृपा तू दे. आमची प्रार्थना ऐक दे बापा, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझं राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडितो तशीच आमची ऋण आणि आम्हाला परिशुद्ध नको तर आम्हाला वाटापासून सोड. ही सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपणा सर्व हजर असलेल्या व ऑनलाईन असलेल्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्या बरोबर, विशेषतः जे गरजवंत व आजारी कष्टी लोक आहेत ते आमच्या सर्व बांधवांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री ईश्वरा तो मजला सांगा आयुष्यभर राखीतो करम प्रतिपा. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सायंकाळी 6 वाजता आपण मनन घेणार आहोत आणि उद्या सायंकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब हे घेतील. सर्वांना चला